दत्तमाल ग्रंथामध्ये अनेक भक्तांच्या कथा आहेत, पण जगन्नाथाच्या प्रेमाची ही कथा काळजाला भिडणारी आहे. जगन्नाथपुरीमध्ये राहणारी एक साधी भोळी वृद्ध महिला कर्माबाई. कर्माबाईंची भक्ती इतकी ओढ देणारी होती की स्वतः भगवंत जगन्नाथ त्यांच्या घरी बाळ स्वरूपात येत आणि त्यांच्या हातातून खिचडी खात असत. कर्माबाई रोज सकाळी उठून देवाला खिचडी बनवून खायला घालत. पंडित कर्माबाईंकडे आले. त्यांनी पाहिले की कर्माबाई आंघोळ न करता साध्या वेशामध्ये देवाला खिचडी भरवत आहेत. हे बघून पंडित ओरडले, "हे काय करताय? देवाची पूजा विधिवत झाली पाहिजे. तुम्ही तर विटाळ करत आहात." त्यामुळे कर्माबाई घाबरल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी पंडितांनी जे जे सांगितले तसे सर्व नियम केले. त्यामुळे त्यांना खिचडी बनवायला खूप वेळ लागला. इकडे मंदिरात काय झालं, जेव्हा पुजारी देवाला नैवेद्य दाखवायला गेले तेव्हा बघतात तर का भगवंताच्या तोंडाला खिचडीचे कण चिटकलेले आहेत. भगवंत पुजाऱ्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले, "कर्माबाईंची खिचडी मला सगळ्यात प्रिय आहे. तिच्या प्रेमापुढे तुमचेही नियम दुय्यम आहेत." तेव्हापासून आजही जगन्नाथपुरीमध्ये कर्माबाईंची खिचडी आवर्जून दाखवली जाते. जय जगन्नाथ.